बंधू आणि भगिनींनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं. बंधू आणि भगिनींनो, या जगात आपल्यावरती प्रेम करणारा, सर्वात जास्त प्रेम करणारी कुठली व्यक्ती असेल तर आपले माता-पिता आहे, आई-वडील आहे. आपल्या आई-वडिलाच्या व्यतिरिक्त या जगात कुणीही आपल्यावरती एवढं प्रेम करू शकत नाही, जेवढं प्रेम आपले आई-वडील करत असतात. कारण आपले आई-वडील हे आपल्या आनंदात आनंदी होत असतात व आपल्या दुःखात दुःखी होत असतात. बरेचदा आपल्याला कुठला कष्ट झाला, कुठला त्रास झाला, कुठला आजार झाला, तर सर्वात जास्त दुःखी आपले आई-वडील होत असतात. कारण ते सर्वात जास्ती आपल्यावरती प्रेम करत असतात. आणि जर आपण कुठल्या क्षेत्रात यशस्वी झालो किंवा आपण पुढे गेलो, त्यांच्यापेक्षा आपण पुढे जावं, आपण यशस्वी व्हावं, आपण आपल्या आयुष्यात खूप प्रगती करावं, असं प्रत्येकाच्याच आई-वडिलाला वाटत असते. इतरांना तसं वाटत नसते. कारण सर्वात जास्ती प्रेम या जगात करणारे कोण असते तर ते आपले आई-वडीलच असतात. आपल्या आई-वडिलाव्यतिरिक्त या जगावरती आपल्यावरती प्रेम करणारं असतं कोणीच नसते. एवढं प्रेम करणारं कोणीच नसते. बाकी भलेही कितीही लोकं म्हणत असेल की मी तुझ्यावर प्रेम करतो की तुमच्यावर प्रेम करतो, परंतु त्यांचं प्रेम हे आई-वडिलाच्या प्रेमापेक्षा कमीच असते. कारण आई आपल्या उदरात आपल्या बाळाला वाढवते, त्याचप्रमाणे ती तेवढ्याच प्रेम आपल्या बाळावरती करत असते किंवा वडील तेवढंच प्रेम करत असतात. त्यांच्या इतकं प्रेम कुणीच आपल्याला देऊ शकत नाही. त्यांचं प्रेम हे अनंत असते. ज्या व्यक्तीला किंवा ज्या मुलांना आईवडील असतात, ते खरंच या जगातील एक भाग्यशाली व्यक्ती असतात. कारण त्यांना आपल्या आईवडिलाचं प्रेम मिळत असते. आणि ज्यांना आईवडील नसते ते खरंच दुर्भाग्यशाली असतात. त्यांना आपल्या आईवडिलाचं प्रेम नाही मिळत असते. म्हणून जर तुमच्याकडे तुमचे आईवडील असेल तर त्यांची काळजी घ्या. तुम्ही देखील त्यांच्या सुखात आपलं सुख माना आणि त्यांच्या आनंदात आपला आनंद माना. कारण आपल्यावरती कुठलंही संकट आलं तरी त्यांना जेवढा त्रास होतो तेवढा कुणालाच होत नाही. आपल्या आजारपणात आपले आईवडील जेवढी काळजी करत असतात, तेवढी काळजी या जगात आपली कुणीच करणारे नसतात. म्हणून आपल्या आई-वडिलाला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करा, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही यशस्वी झाले तर ते यशस्वी झाल्यासारखे त्यांना वाटत असते. म्हणून तुम्ही यशस्वी होऊन दाखवा, तुम्ही प्रगती करून दाखवा स्वतःची, की त्यामुळे तुमचे आई-वडील देखील तुमच्यामुळे खुश होतील व स्वतःला एक गौरवान्वित समजतील, स्वतःला गौरववान समजतील व आनंद होतील. म्हणून तुम्ही आपल्या आईवडिलांना नेहमी खुश करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासाठी पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, स्वतःला यशस्वी करा आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी तुम्ही यशस्वी व्हा. माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.